मित्रांनो, ही आहे यानेगुड्डी श्री विनायका टेम्पल, कुंभाशी गावात आहे हे. इथलं वातावरण वगैरे सगळं काही आपल्याला फोटोग्राफी करायला चान्स नाही भेटला तिथं. तर आपण फक्त बाहेरच्या बाहेरनं फोटो काढले आणि तिथून निघालो. हे पार्किंग वगैरे म्हणजे भरपूर मोठं आहे. त्यांनी म्हटले ते आपल्याला खायला वगैरे भेटणार होतं, पण आपण नाही इथं भेटलं आपल्याला. म्हणजे आपण प्रसाद घ्यायच्या प्लॅनमध्ये होतो, पण नाही घेतला. तर आपण निघालो पुढं. आता मित्रांनो, गणपती मंदिर बघितलं तुम्ही. गणपती मंदिर म्हणजे आता ह्याची हिस्ट्री आपल्याला काय तिथं लिहिलेली होती, पण ती काय कळणार नाही आपल्याला. काय लिहिलं होतं काय कळलं नाही मला ते. त्याच्यामुळे आपण तो विषय सोडून दिला. आपण हिंदीत ट्रान्सलेट करून बघू की नक्की ह्या गणपतीचं हिस्ट्री काय आहे. ते मी दाखवलंच, ह्या गणपतीची हिस्ट्री. तर आपण बघूयात. काय विषय नाही. आपला पुढचा टायर पंक्चर आहे, तर पंक्चर काढणं गरजेचं आहे, कारण की गाडी पुढं थोडीशी व्हायबल होतीये. श्यान पुनर्दर्शनम. चहा आपल्याला जसा पाहिजे तसा अजून नाही भेटलेला. इथं चहाचं अवघड दिसतंय मला, त्याच्यामुळे आपण चहा थोडा कमीच करू, कारण की आताही उन्हाळा चालू आहे, अशी गरमी चालू आहे. हे जे फूल दिसतंय तुम्हाला, हे जे फूल दिसतंय तुम्हाला, तिथला ब्राह्मणांनी दिलेलं फूल आहे. कारण की इकडं प्रथा आहे की पंचामृत ज्यावेळेस देतात त्या टाईमिंगला फूलही आशीर्वाद म्हणून दिला जातो. तर काही ठिकाणी त्यांचे छोटे का मंदिरं असताना पण खूप मस्त ते हे करतात, ट्रीट करतात. कुणाला धक्काबुक्की नाही, कुणाला काहीही नाही. या आरामात दर्शन करा, आरामात बाहेर बसा. आतमध्ये गर्दी करू नका, आतमध्ये हे करू नका. तुम्ही बाहेर जाऊन निवांत बसा बाहेर. आणि इथले लोक सुद्धा त्यांच्या हिशोबाने चालतात की आपलं दर्शन झालं, पाया पडणे आणि बाहेर येऊन बसणे. ह्या हिशोबाने लोक पण बसायला लागलेत. लोक पण भरपूर हेल्पफुल आहेत त्यांच्यासाठी. तरी डिलेवरी बॉय ॲथर रिस्ता घेऊन निघालाय. ॲथर रिस्ता इथून एक 5-6 किलोमीटरवरच, कारण की आपण त्या कारणामुळेच आपण जॅकेट वगैरे नाही घातलं. 5-6 किलोमीटरवरच आपल्याला थांबायचं आहे. परत जे AD4चं जे मंदिर आहे नरसिंहस्वामीचं, तर त्या मंदिरात आपण जाणार आहे. ते मंदिर बघायचं आहे आपल्याला, कारण की आपण इथं थांबल्या आपल्याला 1-2 मंदिरं एक्स्ट्रा बघायला भेटली. त्या हिशोबानेच आपण तिथंही बघणार आहोत. तिथंही मंदिरच बघायचं आहे, कारण की आपण एक ठरवूनच आलेलो आहे की घरनं भाई जाणार आहे तर मग मंदिर बघायचं. कारण की कसं आहे, मंदिरात जी मजा आहे ती मला अजूनपर्यंत तर कुठेच नाही आलेली. आपण खालनं येऊन थोडीशी काशी केलेली, तर आपल्याला वरनं जायचं होतं. मित्रांनो, आज पण एक शॉर्ट झाला आपल्या संग. शॉर्ट पण नाही म्हणताय, थोडंसं आता पेट्या पण आपल्या जुन्या झालेले. तर आपल्या गाडीचं पेटीचं एक तर ऑलरेडी आपण बनवूनच बसवलेलं होतं, पण आता दुसरं पण तुटलं. त्याच्यामुळं त्याला आता मी बांधून ठेवलंय. तर त्याला मला फिटिंग करणं आता गरजेचं आहे थोड्या वेळाने, म्हणजे आता लगेच नाही करणार, कारण की ऑलरेडी आज लेट आहे, खूप जास्त लेट आहे. आपलं नरसिंहाचं मंदिर बघायचं आहे. नरसिंहाचं मंदिर बघितल्यानंतरचा आपला विषय राहणार. परत आपल्याला कोणतं ते मार्केट सांगितलं होतं, त्या मार्केटला जायचं आहे. आपल्याला आपल्याला परत उडपीच्या मार्केटमध्ये जायचं आहे. मार्केटमध्ये आपल्याला पूर्ण खेळ खेळायचा आहे.
ती मुलगी माझ्याकडे बघून हसली का, कारण की माझा हात बाहेर होता, हात मी असा करत होतो, त्याच्यामुळे तिला वाटलं की मी तिला काहीतरी केलं, त्याच्यामुळे ती माझ्याकडे बघून हसली. पण तिला काय माहिती मी हात करून बोलतोय. तर आपल्याला उडपीच्या मार्केटमधनं आपल्याला बॅग विकत घ्यायची नवीन, ती घेणं गरजेचंच आहे आत्ता. तर आजच्या किस्स्यात किस्से म्हणजे रोज एक नवीन किस्सा आपल्या आयुष्यात घडणार आहे हे तर कन्फर्म आहे. हां ठीक आहे, चला आता वय झालंय गाडीचं, पण माझं नाही हो, गाडीचं वय झालंय म्हटलं की आता थोडासा प्रॉब्लेम द्यायला चालू करणार होते. गाडीने अजून नाही दिला, बाकीचाच प्रॉब्लेम भेटायला लागला, कुठला नट लूज हो, कुठलं काय हो. पण आपली धन्नोनी अजून आपल्याला साथ भरपूर दिलेली. आता 1120 किलोमीटर कंप्लीट म्हणजे 1100 पार्क केलेलं आहे आपण, तरी अजून गाडीचा काहीही आपल्याला धन्नोचा काहीही त्रास नाही आहे आपल्याला. हे बघा मंदिरं, हे ग्रामदैवत असं यांचं, हे अशी मंदिरं आहेत ना एवढी स्वच्छ की बघायचं नावच नाही यांच्या मंदिराकडे. ही शाळा भाई लोग, मजा मजा मजा. पाहिलं हेच ते मंदिर, त्या मंदिरात आपण मस्तपैकी जेवण केलंय. जेवण आपलं पोटभर झालंय, एकदम मस्त जेवण होतं यांच्याकडं. म्हणजे एकदम मस्त, म्हणजे मस्त सांबर भात, एकदम वेल ओके प्रकारे असं जेवण झालंय. तर रोडचं काम चालू आहे, चांगलाच डांबर बिंबर भाऊने आतरून ठेवलाय. आता आपण जाणार आहे कुठं, तर काय म्हणतात त्याला, उडुपी श्रीकृष्ण मंदिर. उडुपीमध्ये आपण श्रीकृष्ण मंदिर बघायचं आणि नंतर पुढचा मुक्काम कुठं करायचा तो तिथं गेल्यानंतर ठरवायचं. पण उडुपीचं श्रीकृष्ण मंदिर हे कंपल्सरी बघणं आहे. बावीस किलोमीटर आपल्याला श्रीकृष्ण मंदिर आहे येथून. आपण थांबलो होतो आता स्वामी नरसिंहाच्या मंदिरात. स्वामी नरसिंहांच्या मंदिरात आपण नाही म्हटलं तर 1 ते 1.5 तास तिथंच होतो. 1 ते 1.5 तास आपण त्याच जाग्यावर होतो. त्या जाग्यावर आपण सर्व काही बघितलं, सर्व काही काय म्हणतात त्याला, अनुभव घेतला सगळ्यांचा, सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला. तिथल्या लोकांना जसं कळतं की आपण कुठनं बाहेर आलोय. कर्नाटकातलं ही लोक चांगले आहेत, काय काय आहेत थोडेसे, हे काय काय चांगले आहेत. पण तुम्ही एखाद्या मंदिरात गेले आणि तिथं जर त्यांना कळतंय की तुम्ही कुठून बाहेरून आलेले आहेत,
तर ते तुम्हाला पहिलं प्राधान्य देतात की तुम्ही आता एक 5 मिनिटात जेवण चालू होईल. दुपारी 1 ते 3च्या दरम्यान त्यांच्या इथं काहीतरी जेवण चालू असतं हर एका मंदिरात. तुम्ही ह्या रूटला खूप आले, आता अजून आपण बाकीच्यांचा एक्सपिरियन्स नाही घेतला. मला सकाळपासून 3 मंदिरांमध्ये हे सांगण्यात आले की तुम्ही जेवण करा. तर अनुभव चांगला आला तिथून. आणि त्यांचं जेवण एकच, सांबार आणि भात. द बेस्ट कॉम्बिनेशन, सांबार आणि भात. आता आपण डायरेक्ट उडपीमध्ये थांबणार आहे. उडपीमध्ये आपल्याला श्रीकृष्ण मंदिरात जायचं आहे. श्रीकृष्ण मंदिर झाल्यानंतर आपण जाणार आहोत ते काय म्हणतात बॅग घ्यायला. बॅग घेणं खूप महत्त्वाचं आहे आता आपलं. हे फास्टॅग उडपी टोलवे प्रायव्हेट लिमिटेड आहे. आपल्याला इथं स्टिंग वगैरे भेटलं तर लई चांगलं बिनकाम. नाही चला पुढे जाऊ. नको इथं. ते गाड्या सजवणारे लोक एकदम छान असे उभारलेले आहेत. ते सफेद स्टॉन्स आहेत, काही काय हे केलेलं आहे त्यांनी. सास्थाना, त्या गावाचं नाव आहे सास्थाना. तुम्ही जर कोस्टल वेनी येत असाल तर भरपूर अशी मंदिरं आहेत तुम्हाला बघण्यासारखी. त्यांच्या कोणत्याही मंदिरात जावा, तुम्हाला एक्सपिरियन्स वेगळाच भेटन. त्या कारणाने लोकांनाही शिस्त आहे इथं. तर लोकांना शिस्त असल्यामुळं मंदिरांनाही त्रास होत नाही की प्रशासनाला, मंदिर प्रशासनाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ते एक महत्त्वाचं येतो. and style dance crew. डान्सिंग क्लास आहेत या गावात. शासन या संस्थान. भाऊ हवा भरतो म्हटलाय, नाही म्हटलं नाही काही कारणासाठी. सायलेन्सर गरम. पुढं आगे लो, थोड़ा पीछे लो. बस हाँ मेन स्टैंड. न्यूट्रल. हाँ
चला इथं अन्नाने हवा बिवा एकदम ॲक्युरेट भरून दिली, थोडी वाढवून ठेवली हवा. पुढं काही प्रॉब्लेम झाला तर ते म्हटले हे कर. टायर वायपर का होते आता ते कळलं ना आपल्याला. आज आलं जास्त फिरलो ना आपण, पण इथल्या इथं मजा आली आज. आता कृष्ण मंदिर बघायचं राहिलं. कृष्ण मंदिर बघून झाल्यानंतर पुढं काय प्लॅनिंग करायचं हे ठरवायचं आपल्याला. कारण की पुढचाही प्लॅनिंग गरजेचं आहे. काय करता येईल आपल्याला, काय नाही करायचं. हे चर्च आहे, हे बघा. हे असे चर्च जास्तीत जास्त फोर्टच्या शेजारी दिसतील तुम्हाला.
3.5 किलोमीटरवर आता आपल्याला उडपी राहिलंय. उडपी बघायचं आहे आता. आता उडपीत म्हणजे असं तसं बघायला गेलं तर एंट्री मारलेली आपण ऑलरेडी उडपीत. पण ते जे मंदिर आपल्याला पाहिजे ते कुठे एस टी स्टँडच्या जवळ आहे म्हणून कळलं आहे मला. तर आपल्याला तिथं जायचं आहे, ते बघू. आणि मग मजा करू. उडुपी 1 किलोमीटर. मित्रांनो, उडुपीत आलोय. आता इथं विचारपूस करावी लागेल की देवाचं मंदिर कुठं आहे. कृष्णा टेम्पल. जाते वेळी आपल्याला बॅग जर भेटली तर अजून चांगलं होईल काम आपलं. पण पुणेकरांचं सोडा, महाराष्ट्रातल्या लोकांना हेल्मेटचं थोडंसं काही इश्यू असतील नसतील ते नाही माहिती. पण इकडं तुम्हाला कंपल्सरी लोक हेल्मेट घातलेले दिसतील. तुम्ही एकदा महाराष्ट्राच्या बाहेर येऊन बघा. तुम्हाला हेल्मेट म्हणजे काय हे असं माहिती पडेल. मित्रांनो, उडपी शहरात आपण आतमध्ये आलोय. आता इथून आपण विचारपूस करू टेम्पल कुठं आहे. इथं राईटला लेफ्टला इथून राईट दाखवतोय मला मॅपमध्ये. आणि एकदा आपण विचारलं बरं. अण्णा, टेम्पल स्ट्रेट. हां ना, हिंदी. हाँ 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 चौक है. हाँ हाँ ऐसा क्रॉस जाना है. ठीक है. अच्छा ठीक आहे. थँक्यू अंकल. तर त्यांनी सांगितलं आपल्याला ॲड्रेस इथं दिसायला चालू झाले मंदिर. जाता जाते आपण बॅग पण बघू. बॅग कुठं भेटेल आपल्याला तेही बघू. हेल्मेट शॉप दिसलं मला इथं एक. पण ऑलरेडी आपण हेल्मेट घेतलेलं आहे तर नवीन हेल्मेट घ्यायची गरज नाही आहे. इथल्या साध्या स्प्लेंडर चालवणाऱ्याकडं पण चांगल्या कंपनीचं हेल्मेट आहे. ॲक्टॉर म्हणा, स्टीलबर्ड म्हणा, शर्ट्स म्हणा. खड़ा रहता है. इधर आ गया. अभी इधर से उन बोला थोड़ा सा आगे जाके राइट मारना. त्यांच्याकडे याच्या जमीन प्रायव्हेट गाड्या जास्त दिसतात. म्हणजे इंटरसिटीच्या गाड्या चालतात.
त्याच्या सगळ्या प्रायव्हेट गाड्या चालतात. सिटी फॅशन बाजार तर बघू येऊन आपल्याला बॅग भेटते का. अन्ना टेम्पल टेम्पल कृष्णा टेम्पल इधर से ठीक है. राइड जाने को जगह नहीं है भाई, कैसा जाने का राइड. यू टर्न मार के आना पड़ता. यू टर्न भाई ने हैंड दिया, हात दिला, अच्छा लगा, चांगलं वाटलं भाई. म्हणजे काहीतरी म्हणतात ना की आपण काहीतरी करतोय, काहीतरी केलंय, त्याच्यात आपल्या महाराष्ट्र गाड्यापर्यंत तर अजून सुचत होतं. यूटर्न आहे आपल्याला, आपण इथं यूटर्न घेतो. यूटर्न घेऊन आपण फ्रेंडली दरबार कथ्थे आणि महाराष्ट्रात लोक म्हणतात मराठीतच बोर्ड पाहिजे, पण आज कळतंय की फक्त स्वतःच्या भाषेत बोर्ड नसून दोन्ही भाषेत बोर्ड पाहिजे. कारण की जसं आपल्याला कन्नड वाचता येत नाही तसं बाहेरच्या लोकांनाही मराठी वाचता येत नाही. तर आपल्याला तिथं थोडंसं आपल्याला जसा बाहेर आल्यावर त्रास होईल तसाच त्यांनाही आपल्याकडं आल्यावर त्रास होणारच. तर तिथं काळजी घ्या. मराठी बोर्डांची जिद्द सोडा. मराठी इंग्लिश हे दोन्ही बोर्ड ठेवायला हवा. अन्ना गाड़ी कहाँ पे लगाना है टेम्पल के लिए? सर्कल से राइट. भाई लोग अशा प्रकारे आपण कृष्ण टेम्पलला आलेलो आहे. इकडं कृष्ण माता टेम्पल असं काहीतरी आहे नाव त्याचं. तर आपण आलोय इथं. आता इथं आपल्याला लुंगी घालून फिरायचं आहे का कसं काय फिरायचं ते बघावं लागेल. उडपी कृष्ण श्री कृष्ण महाद्वार नाही, काही हे नाही आहे, इश्यू नाही आहे काय आपल्याला इथं. बिंदास आपण गाडी लावून निघू शकतो. अंदर लगा दूं सामान है गाड़ी पे. उधर उधर सामान है गाड़ी पे, ऐसे ही रख के जाना है अंदर. अच्छा
कन्नड़ नहीं आता, हिंदी। अच्छा हाँ हाँ, नहीं सामान है ना गाड़ी पे, बाहर ध्यान नहीं रहेगा किसी का, इसलिए अंदर उधर गाड़ी के पास लगाया रहता। तो इधर गाडी लावायला भाऊ परमिशन देना गेला आतमध्ये। गाडी त्याच्या समोर आहे जागा भरपूर, तर तिथंच लावूयात।